गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूरमध्ये पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेला भात, भुईमूग आणि ऊस पिकांना असा मोठा फटका बसलाय। अनेक ठिकाणी काढणीला आलेलं पीक वादळी वाऱ्यामुळे आता झोपलंय। कापलेला भात देखील मळणी दरम्यान भिजल्यानं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला। पावसामुळे भात कापणी मजूर सुद्धा जास्त पैसे मागत असल्यानं शेतकरी आता अडचणीत सापडला। काय भात कापायला कापलेला भात सगळं पाक पावसाने भिजलंय। भिजलेलं पाक सगळं झटलंय। आता झटलेलं आहे ते घाण तेवढं रानातनं बाहेर काढायचं चाललंय। एवढंच चाललंय। आता दुसरं काय करावं आता? हाय का पदरात काहीच नाही आता। अवकाळी पावसामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे आणि भाताचं आतूनच नुकसान झालेलं आहे। काहीच पदरात नाही। आणि जेवढी मजूर येतात त्यांना जरी मजुरी सांगली तर पावसामुळे ते निम्म्यात पाऊस आला की निम्म्यात थांबतात। त्यांचा पगार द्यावा लागतो, द्यायचा तसा द्यायचा। त्यानंतर मजूर पण काही वेळा मिळत नाहीत, ते एक नुकसान। परत शेतातलं जे काही पीक आलेलं आहे ते पूर्णपणे मातीदोष झालेला आहे आणि मजुरी ही ते शेती परवडण्यासारखी नाही आहे। आणि त्यामुळं सरकारनं जरा काहीतरी याच्यावर ठोस निर्णय घेऊन आम्हाला काहीतरी मदत लई नाही थोडीफार करावी ही आमची सरकारला विनंती आहे। अहो कालच्यानं इथं पावसाचा धुमाकूळ घातला नुसतं 10 माणसं लागतेल्या ठिकाणी आता 20 माणसं लागायला लागल्यात। काय नुकसान किती हे बघा की शेतकऱ्याचं काय शेतकऱ्याला परवडतंय। आणि आता रोजगारी माणसं 300-400 रुपये हजेरी म्हणाल्यात। शेतकऱ्याचं पोटाव पायाल्यात। सध्या शेतीत काय परवडत नाही आहे।